मैत्रिणींनो, आज आपण घरगुती शेवयांची खीर पाहणार आहोत. येथे मी घरगुती शेवया घेतल्या आहे. या शेवया ओलवलेल्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहे. 1.5 लिटर दूध घेतले आहे. सोबतच काजू, बदाम, टरबूजाच्या बिया, 5 ते 6 विलायची आणि साखर घेतली आहे. हाताच्या साहाय्याने शेवया थोड्याशा बारीक करून घेऊ. साधारण 2 वाटी शेवया होतात. आता जाडबुडाच्या भांड्यात 2 ते 3 टेबलस्पून साजूक तूप घालायचे आहे. त्यामध्ये या शेवया भाजून घ्यायच्या आहे. मंद आचेवर शेवया भाजून घ्यायच्या आहे आणि भाजताना सतत फिरवत राहायचे आहे, जेणेकरून खालून लागणार नाही. शेवयांचा रंग बदलला आहे, म्हणजेच शेवया झाल्या आहे. छान प्रकारे भाजल्या गेल्या आहे. सोबतच बारीक केलेले बदाम, काजू यामध्ये भाजून घ्यायचे आहे. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये शेवया भाजल्या जातात. आता यामध्ये गरम करून थंड केलेले फुल क्रीम दूध घालायचे आहे. आवडीनुसार साखर घालायची आहे. दुधाला उकळी येईपर्यंत चम्मचच्या साहाय्याने फिरवत राहायचे आहे. विलायची पावडर घालायची आहे. 1 ते 2 उकळी आल्यानंतर शेवया वर यायला लागतात, म्हणजेच शेवयाची खीर तयार झाली आहे असे समजावे. ही खीर वर्षातून तुम्ही किती वेळा खाऊ शकता, अगदी आपल्या आवडीनुसार. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ओलवलेल्या गव्हाच्या शेवया बनवल्या जातात. याप्रमाणे खीर केली जाते आणि ती अगदी चविष्ट लागते.